जळगावमधून बातमी। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील बोढरे फाटा या परिसरात महामार्ग पोलिसांनी मध्यरात्री दरम्यान मोठी कारवाई केलेली आहे। एका कारमधून पोलिसांनी तब्बल 39 किलो एफेंट्रामाइन हा घातक अंमली पदार्थ जप्त केलेला आहे। या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार किंमत 40 ते 50 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे। तर ही कार दिल्लीहून बंगळुरूकडे जात होती। आरोपीला ताब्यात घेऊन वाहन जप्त करण्यात आले। आरोपी रेकॉर्डेड ड्रग्स तस्कर असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय वाघमारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे, काय अपडेट? निश्चितच ही जळगाव जिल्ह्याच्या मागील काही दिवसाचा जर विचार केला तर ही सर्वात मोठी अंमली पदार्थांविरुद्धची कारवाई मानली जाते। चाळीसगावच्या कन्नड घाटाजवळ पोलिसांना गस्ती दरम्यान एक संशयित कार आढळली। त्या संशयित कारला चालकाला ज्यावेळेस वाहन थांबवायला सांगितलं त्यावेळी त्याने थोडी टाळाटाळ केली, चौकशी केली असता तो चौकशीमध्येही पोलिसांना सहकार्य करत नव्हता। परंतु पोलिसांनी ज्यावेळी मग गाडीची झाडाझडती घेतली तर त्यांना सुरुवातीला मागच्या ठिकाणी 2 बॅग आढळल्या। त्यानंतर डिक्की उघडल्यावर त्या ठिकाणी 2 बॅग आढळल्या आणि ज्यावेळेस ह्या बॅग उघडण्यात आला तर पोलिसांनाही मोठा धक्का पोहोचला। हे एफेटामाइन नावाचं जे ड्रग्स आहे हे मोठ्या प्रमाणात फक्त विदेशातून तस्करी केलं जातं भारतामध्ये, त्यामुळे याचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन देखील पोलीस जोडतायत। ही जी कार आहे ही दिल्लीहून संभाजीनगर मार्गे बंगळुरू जाणार होती, परंतु त्या आधीच पोलिसांनी कन्नड घाटात तिला पकडलेली आहे। संशयित जो चालक आहे सय्यद त्याला अटक केलेली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक असतील, आमदार मंगेश चव्हाण असतील, हे सर्व घटनास्थळी दाखल झाले। आमदार मंगेश चव्हाण यांनी तर रात्री गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर हा सगळा विषय घातलेला आहे आणि संपूर्ण चौकशी जी आहे ती उच्चस्तरीय करण्याची मागणी केलेली आहे। प्राजक्ता, ठीक आहे विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। हवामान खात्याकडून भंडारा जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। भंडारा जिल्हा प्रशासनाकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। तर 2 दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे। दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। एक मोठी बातमी। भाषा हे विवादाचं माध्यम असू शकत नाही, इतर भाषांचा अपमान करता कामा नये असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना लगावलेला आहे। भाषा हे संवादाचं माध्यम आहे, मराठीसोबत इतर भाषा स्वीकारल्या पाहिजेत असं मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं। राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामाजिक विशेष अध्यासन केंद्राचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। यावेळी ते बोलत होते। महाराष्ट्र में मराठी भाषा का आग्रह होना ये स्वाभाविक है, ये गलत नहीं है, लेकिन भाषा के ऊपर विवाद होना, भाषा पर किसी के साथ मारपीट करना ये बर्दाश्त नहीं किया जाएगा। ऐसी घटना हुई तो हमने कड़ी कार्रवाई की है, आगे भी कोई घटना करने का प्रयास करेगा तो हम कार्रवाई करेंगे। शेवटी भाषा हे संवादाचं माध्यम आहे, भाषा विवादाचं माध्यम होऊच शकत नाही। भाषेच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना आपल्यापर्यंत पोहोचतो। मातृभाषा ही महत्वाची आहे। प्रत्येक मराठी माणसाला मराठीचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि मराठीचा आग्रह देखील आहे। तो स्वाभाविक आहे, योग्य आहे, अभिमान तर असलाच पाहिजे, पण त्यासोबत इतरही भारतीय भाषांचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे, हे देखील अत्यंत महत्वाचं आहे। ज्यावेळी आम्ही भारतीय भाषांचा तिरस्कार करतो आणि फक्त इंग्रजीचा पुरस्कार करतो, इंग्रजीला पायघडा घालतो आणि भारतीय भाषांना विरोध करतो, त्यावेळी कुठेतरी दुःख होतं। आणि मला असं वाटतं की या ठिकाणी आपला वाद हा मराठी की हिंदी असा नाहीये, मराठी ही आहेच, मराठीशिवाय पर्यायच नाही आहे। मराठी माणसांनी मराठी स्वीकारलीच पाहिजे, पण मराठी सोबत भारतीय भाषा अशा प्रकारची आपली भूमिका आहे की मराठी असली पाहिजे आणि इतर भारतीय भाषा देखील आपल्याला आल्या पाहिजेत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून दिल्ली दौऱ्यात राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मंत्रिमंडळात लवकरच मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे आणि वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। राज्यात खातेबदल होणार असल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळते। सोबतच राज्यात मिनी विधानसभा निवडणूक ही डिसेंबरच्या पूर्वी होणार असल्याची ही माहिती आहे।
महापालिकेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाल्याचं कळतंय। पुणे आणि ठाणे यासारख्या महानगरपालिकेत महायुती एकत्रित लढणार नसल्याचंही कळतंय। तर फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या पाठोपाठ राज्यातील अनेक प्रकल्प बीओटीच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड जवळपास 1 तास चर्चा झाली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर पत्त्याचा गेम खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली होती। अजित पवारांनी देखील आपण सोमवारी कोकाटेंसोबत चर्चा करून नंतर निर्णय घेऊ असं स्पष्ट केलं। भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून देखील कोकाटेंच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती आणि त्यामुळे आता कोकाटेंची गच्छंती निश्चित मानली जाते। एक मोठी बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये विविध नेते आणि अधिकाऱ्यांच्या भेटी त्यांनी घेतलेल्या आहेत। फडणवीसांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतलेली आहे। याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सल्लागार पीके मिश्रा, प्रधान सचिव शक्तिकांत दास यांची देखील फडणवीसांनी भेट घेतली। तर आजही विविध नेत्यांची मुख्यमंत्री भेट घेणार आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गृहमंत्री अमित शहा, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची मुख्यमंत्री भेट घेणार आहेत आणि या सर्व भेटी संसद भवन परिसरात होतील। तर संध्याकाळी नीती आयोगात होणाऱ्या बैठकीला मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत। लवकरच मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता। तर राज्यात डिसेंबरपूर्वी मिनी विधानसभा निवडणूक होणार, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। दिल्लीत सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। दोघांमध्ये तब्बल 1 तास बंद दाराआड चर्चा। कोकाटेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानं तटकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला महत्त्व। भाषा पर किसी के साथ मारपीट करना ये बर्दाश्त नहीं किया जाएगा। भाषेवरून मारहाण सहन करणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा। भारतातील सर्वच भाषांचा मान ठेवा, मराठीसोबत इतरही भारतीय भाषा स्वीकारल्या पाहिजेत। नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरे बंधूंवर शरसंधान। जळगाव जिल्ह्यातील 40 गावात पोलिसांची मोठी कारवाई। 50 कोटी किमतींचा 39 किलो ॲफेंटाईन ड्रग्ज जप्त। दोन 2014 नंतर अनेक गावांमध्ये वीज पोहोचली, शेतीला पाणी मिळालं। बडेमुद्देमध्ये भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा दावा। तर आमदारकीसाठी चोंबडेगिरी सोडा, बच्चू कडूंनी सुनावले खडे बोल। मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालात राज्याच्या आर्थिक प्रगतीचं कौतुक। सिंगापूरच्या तोडीची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था। तर देशाच्या प्रगतीत महाराष्ट्रानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचाही उल्लेख। ब्रिटन दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी मालदीवसाठी रवाना। भारत आणि ब्रिटनमध्ये ऐतिहासिक व्यापार करार। तर किंग चार्ल्स यांच्याशीही घेतली पंतप्रधानांनी भेट। छत्तीसगडच्या बस्तरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश। 66 माओवाद्यांनी एकाच दिवसात केलं आत्मसमर्पण। सर्वांवर होता 2,54 लाखांचं बक्षीस। इस्रायल आणि हमास दरम्यान युद्धविरामावर सहमती नाही। इस्रायलनं कतारमधून शिष्टमंडळाला बोलावलं माघारी। हमास आडमुठी भूमिका घेत असल्याचा आरोप। आणि WWE स्टार हल्क हॉगनचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन। वयाच्या 71व्या वर्षी झालं निधन।